अखिल लोक आणि विश्वास। अनिकेत शास्त्री महाराज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिकेत महाराज, आपलं स्वागत TV9 मध्ये। आज महत्त्वाचा दिवस आहे, रामनवमीचा दिवस आहे। देशभरामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मंदिरात आज सूर्यकिरण अभिषेक देखील पार पडतोय। बरोबर, हा अत्यंत अद्भुत आणि असा विलक्षण क्षण आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाई वरती किरणोत्सव होत असतो आणि याचीच प्रतिकृती म्हणून प्रभू रामचंद्रांवरती किरणोत्सवाचा वर्षाव ते सूर्यवंशी राजा आहेत, त्यामुळे साक्षात सूर्य भगवान त्यांच्यावरती अभिषेकासाठी प्रकट झालेले आहेत। शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, अन्वाले भिरे रथ्यो न रश्मीन्न, की हे जे सूर्यकिरण आहे हे एक प्रकारे सुवर्णाभिषेक म्हणून शास्त्रामध्ये संबोधलं गेलेलं आहे। तसा हा सुवर्ण किरणांचा महाअभिषेक प्रभू रामचंद्रावरती झालेला आहे। संपूर्ण भारताने तो बघितला आहे। हा अत्यंत अद्भुत क्षण आहे। याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप आम्ही संत समाज आभार व्यक्त करत आहोत। नक्कीच अनिकेत शास्त्रीजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आज संपूर्ण दिवसभर रवी योग आहे। आजच्या या योगा संदर्भात जो शुभ योग आहे त्या संदर्भात नेमकी काय माहिती सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना आणि भाविकांसाठी देखील? आजचा जो रवी योग आहे हा योग म्हणजे ग्रहांचा राजा सूर्य आज राजयोग मानला जातो। धर्मशास्त्रामध्ये पंच महापुरुष जे योग सांगितलेले आहे, शशयोग, अंगारक योग, कुजराहू योग, त्याबरोबर हंस योग, मालव्य योग, भद्र योग आदी योगांमध्ये श्रेष्ठ योग जो आहे तो आज 12:15 वाजता होत आहे आणि या योगावरती श्री रामांचं अवतरण या भूतलावरती झालेलं आहे। अनिकेत शास्त्रीजी, अजून एक प्रश्न की रामनवमीचं महत्त्व आणि महात्म्य आपण पाहिलं की अनेक पौराणिक मान्यता देखील त्याला आहेत। चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येमध्ये राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी प्रभू विष्णूचा हा अवतार म्हणजेच रामलल्ला यांचा जन्म झाला। ही पौराणिक कथा किंवा याचं महात्म्य तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? हो, 4 युगांपैकी सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग या सर्व युगांमध्ये जे विष्णूचे अवतार झालेले आहे वेगवेगळ्या कालखंडामध्ये, त्यापैकी राम अवतार हा पूर्ण अवतार मानला गेलेला आहे। की एक मनुष्य किंवा माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे, एक आदर्श जीवन कसं असलं पाहिजे, मर्यादामध्ये मनुष्य कसा राहिला पाहिजे, एक भाऊ म्हणून, एक वडील म्हणून, एक पती म्हणून, एक मित्र म्हणून आणि एक शत्रू म्हणून सुद्धा रामाचं जीवन हे सदा सर्वदा आदर्श आहे। आणि या पूर्ण अवताराचं अवतरण रामनवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी या भूतलावरती मनुष्य कल्याणासाठी झालेला आहे। नक्कीच अनिकेत शास्त्रीजी, आपण प्रभू श्रीरामांना एकवचनी एक पत्नी आणि असं संबोधतो आणि याच रामाच्या धर्तीवर प्रत्येक पुरुषाने किंवा प्रत्येक व्यक्तीने वागावं, आपलं आचरण ठेवावं असं देखील आपण इतरांना सांगत असतो। तर हे रामाचं महात्म्य, रामाचं वैशिष्ट्य, प्रभू श्रीरामाचं एकूण जीवनचरित्र जर आपण पाहिलं आणि ते अंगीकारलं जावं असं देखील आपण म्हणतो। या संदर्भात आपण विस्तृतपणे काय सांगू शकाल? जी, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। रामाचं जीवन हे अत्यंत विलोभनीय आहे। बालवयापासून, बालकांडापासून युद्धकांडापर्यंत रामायणामध्ये जेव्हा आपण बघतो, मग ते वाल्मिकी रामायण असेल, आनंद रामायण असेल, तुलसी रामायण असेल, आदी सर्व रामायणामध्ये जे रामाचा उल्लेख केलेला आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा, हा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने आचरणामध्ये आणावा असं हे त्यांचं कार्य आहे। नक्कीच अनिकेत शास्त्रीजी, आपण सोबत राहाच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अयोध्या नगरीमधील रामलल्लाच्या मंदिरामधील ही दृश्य आहेत। नुकताच सूर्यकिरण अभिषेक प्रभू राम यांच्यावर पार पडलेला आहे आणि राज्यभरामध्ये विविध ठिकाणी, अर्थात नाशिकमध्ये काळाराम मंदिरात देखील मोठ्या उत्साहामध्ये रामनवमीचा उत्सव सध्या पार पडतो आहे आणि रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पोलीस व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेली आहे। मंत्रोच्चार, त्याचबरोबर महाआरती आणि महापूजा असा हा मोठा उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे। शंखनाद होतोय। तर पुन्हा एकदा जाणार आहोत अनिकेत शास्त्री महाराज यांच्याकडे। अनिकेत शास्त्री महाराज, आपण पाहतोय की रामलल्लाचं मंदिर उभारलं, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यानंतर देशभरातून लाखो भाविक या प्रभू श्रीरामाचं विलोभनीय दृश्य आपल्या
डोळ्यांमध्ये कैद करण्यासाठी, आपल्या मनामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी जात असतात. आज देखील लाखोंच्या संख्येनं भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचलेत. हे रामलल्ला आणि ही मूर्ती, या मूर्तीची वैशिष्ट्य आपण काय सांगाल? आपण 22 जानेवारी रोजी बघितलं असेल की जेव्हा रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली तेथे मी साक्षीदार होतो आणि त्या दिवशी या भूतलावरती एक अद्भुत अशी शक्ती अवतरित झाली होती. आम्ही आमच्या सनेत्र डोळ्यांनी बघितलं की त्या दिवशी प्रचंड थंडी असताना सुद्धा बरोबर 12 वाजता सूर्य अशा प्रमाणात तिथे प्रगट झाले आणि अतिशय उष्ण असं तिथे वातावरण तयार झालं. थंडी जवळजवळ नाहीशी झाली आणि साक्षात सर्व देवी देवता त्यांच्या स्वागतासाठी तेथे उपस्थित आहे. असे सर्व विविध सप्तरंगांच्या छटा त्या मंदिरावरती पडत होत्या. साक्षात सर्व अद्भुत अलौकिक असे दिव्य आत्मे ज्यांनी या कार्यासाठी बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांचं अवतरण तिथे एक प्रकारे झालं होतं. अशी अत्यंत अद्भुत अनुभूती तिथे सर्वजण घेत होते.